नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? लकडारा और वन। काय आहे तिचं नाव? लकडारा और वन। आणि हा धडाचा हा तिसरा सीझन आहे। पहिला किंवा दुसरा सीझन मध्ये आपण बघितले की कशा प्रमाणे धडाचे स्पष्टीकरण दिलेले आहे। आता या सीझन मध्ये आपण बघणार आहे काही शब्दात किंवा काही प्रश्न उत्तर बघणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, पुन्हा बघा, इथं मी सांगत आहे शब्दात हिंदीतून हिंदी आणि मराठी। पहिल्या शब्दात आहे उपकार म्हणजे नेकी आणि इथे नीतिमान। काय आहे? नीतिमान। भाग्यवान म्हणजे किस्मतवाला आणि इथे नशीबवान। मुसीबत म्हणजे कष्ट आणि इथे पण कष्ट दिलेले आहेत। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, मंजूर म्हणजे स्वीकार आणि इथे पण स्वीकार आहे। रोजी रोटी म्हणजे जीविका आणि इथे उपजीविका। काय आहे? उपजीविका। उजाडणं म्हणजे नष्ट करणं आणि इथे नष्ट करणे। पालना म्हणजे परवरिश करणं आणि इथे पालन पोषण करणे। काय आहे? पालन पोषण करणे। तर याप्रमाणे इथे असंही शब्दात दिलेले जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता तुमच्या समोर पहिला प्रश्न आलेला आहे। पहिला प्रश्न आलेला आहे की नाही? हो। तर पहिला प्रश्न काय आहे बघून घ्या। सूचना के अनुसार कृतियां करो। सूचना के अनुसार आपल्याला कृती करायचं आहे। तर पहिला आहे तुमचा संजाल पूर्ण करा। कुल्हाड़ी पानी में गिरने के कारण खड़ी हुई समस्या। जेव्हा कुल्हाड़ी पाणीवर गिरत आहे त्याबद्दल कोणती समस्या उभे आलेली आहे? तर याबद्दल तुम्हाला कारण लिहायचं आहे। तर किती आहे? 4। तर पहिला काय आहे? पाणी गहरा है। पाणी जे आहे ते खूपच गहरा आहे। दुसरा तुमचा लकड़ारे को तैरना नहीं आता। जे लकड़ारा आहे त्याला पोहायला नाही येत आहे। जे लकड़ारा आहे त्यांना पोहायला नाही येत आहे। हे तुमचा दुसरा आन्सर। तिसरा आहे तुमचा लकड़ारा क्या काटकर बेचेगा। आणि जेव्हा त्यांचं कडे कुल्हाडी नाही होणार आहे त्याबद्दल लकड़ारा काय कापणार आहे आणि काय विकणार आहे। आता चौथा, आज उसके बच्चे क्या खाएंगे आणि आज त्यांचं मुलं काय खाणार आहे। तर याबद्दल जेव्हा कुल्हाडी पाणीवर गिरलेला होता त्याप्रमाणे अशी 4 समस्या त्यांच्याकडे उभे होती, जी मी इथे लिहिलेली आहे। तुम्हाला पहिला किंवा दुसरा तिसरा चौथा उत्तर याप्रमाणे लिहायचं आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। आता आपण पाहणार आहे दुसरा। बघा, दुसरा इथं प्रश्न दिलेला आहे संक्षेप में उत्तर लिखो। काय करायचे? संक्षेप मध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे। तर पहिला काय आहे? पेड़ द्वारा दिया गया संदेश। वृक्ष हा द्वारा देणारा संदेश, जे आपल्याला देणारा संदेश आहे ते कोणता आहे? तर नीटप्रमाणे ऐकून घ्या। कभी हरा भरा पेड़ मत काटो, उन्हें अपने बच्चों के समान पालो ताकि चारों ओर हरियाली छाई रह। तर याबद्दल जे पेड़ है, जे वृक्ष आहे त्यांचा संदेश आपल्याला कसा भेटणार आहे किंवा कसा भेटलेली आहे? तर याप्रमाणे त्यांनी सांगितले आहे की कधीही आपल्याला हिरवीगार जे झाड आहे किंवा कधीही आपल्याला हिरवीगार जे वृक्ष आहे त्याला आपल्याला कधीही कापायचा नाही आहे। त्याला आपल्याला कधीही कापायचं नाही आहे। ते आपल्या मुलासारखे त्यांचा पालन करा, ताकी कसा पालन करा? आपल्या स्वतःच्या मुलासारखं त्याचं पालन करा। जेव्हा तुम्ही असं पालन करणार आहे तेव्हा तुमच्या चारोतर्फी हरियाली राहणार आहे किंवा हिरवीगार वृक्ष राहणार आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहे। तर चला बघून घ्या। भगवान की शर्त। भगवान यांची म्हणजे देवाची शर्त काय होती? लकड़ाराबद्दल देवाची शर्त काय होती ते आता आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, लकड़ारा हरे भरे पेड़ों को नहीं काटेगा, न ही लालच में पड़कर जरूरत से अधिक लकड़ी काटेगा। तेवढा देवाची शर्त असं होती की जे लकड़ारा आहे ते कधीही हिरवीगार वृक्षाला कधीही कापणार नाही। ते हिरवीगार वृक्षाला नाही कापणार आहे। आणि लालचबद्दल जे सुखी लाकडी आहे, लालचबद्दल जे सुखी लाकडी आहे त्याला जरूरत जितकं आहे तितकंही घेणार आहे, जास्त घेणार नाही। जास्त लकडी किंवा लाकड काटणार नाही असं त्यांच्या शर्त होते। कोणाचा? देवाची शर्ती होती। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर चला अजून बघून घ्या। बघा, आता तिसरा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे। बघा, पेड़ों के उपयोग। वृक्ष यांचा उपयोग आपल्यासाठी कसं होते? वृक्ष यांचा उपयोग आपल्यासाठी कसं होते? पेड़ सांस लेने के लिए हवा शुद्ध करते हैं, हमें भोजन और पानी देते हैं। वृक्ष जे आहे
ते आपल्याला सास देण्यासाठी वारा जो आहे त्यांना शुद्ध करत आहे आणि आपल्या भोजनासाठी ते आपल्याला काय देते, पाणी देते. आपल्या भोजनासाठी ते आपल्याला पाणी देत आहे. कळलं वृक्षाचा उपयोग? हो. आता आपण पाहणार आहे चौथा, पेड़ों की कटाई के दुष्परिणाम. जेव्हा आपण वृक्ष कापत आहे त्यांच्या दुष्परिणाम काय आहे, त्यांच्या दुष्परिणाम काय आहे, तर चला बघून घ्या यांचं उत्तर. वन्य पशुओं का घर उजड़ जाएगा, अच्छी वर्षा नहीं होगी. जेव्हा आपण अंधाधुंद वृक्षाची कपाई करणार आहे त्यांचा दुष्परिणाम कसा होणार की जे वन्य पशु आहे, जे वनातून राहत आहे, त्यांच्या जो घर आहे ते उजळून जाणार आहे आणि मोठ्या वर्षा नाही होणार आहे, अधिक वर्षा नाही होणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता तुमच्याकडे तिसरा प्रश्न आलेला आहे, कृती पूर्ण करा. काय आहे? कृती पूर्ण करा. पाठ में प्रयुक्त धातुओं के नाम. पाठ म्हणजे धडातून 2 प्रयुक्त धातूचं नाम लिहायचं आहे. तर पहिला काय आहे? चांदी आणि दुसरा काय आहे? सोना. पहिला तुमचा चांदी आणि दुसरा सोना आहे. हा 2 धातू आलेला आहेत. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता तुम्ही पाहणार आहे स्वमत प्रश्न. काय पाहणार आहे? स्वमत प्रश्न पाहणार आहे. बघा, दूसरों की मदद करने से आनंद की अनुभूति होती है, विषय पर अपने विचार लिखिए. आपण दुसऱ्याच्या मदतीसाठी आनंद यांची अनुभूती घेत आहे, या विषयावर आपल्याला विचार लिहायचा आहे. कळलं की नाही प्रश्न? हो. तर चला बघूया याचं उत्तर कशा प्रमाणे दिलेले आहे. बघा, उत्तर, मानव जीवन का उद्देश्य है अपने मन, वचन और शरीर से दूसरों की मदद करना. मानव या जीवनातील उद्देश आहे की आपला मन किंवा वचन किंवा शरीर यातून दुसऱ्यासाठी मदत करायचा. अक्सर देखा जाता है कि जो लोग दूसरों की मदद करते हैं वो तणाव रहित रहते हैं. आणि इथे म्हणाले आहे की जेव्हा आपण बघत आहे की जेव्हा लोक दुसऱ्याची मदत करत आहे ते तणाव रहित राहणार आहे किंवा राहत आहे. उन्हें मानसिक शांति और आनंद का अनुभव होता है. त्यांना मानसिक शांती आणि आनंदचा अनुभव होत आहे. त्यांना काय आहे? मानसिक शांती आणि अनुभवचा आनंद होत आहे. उनका जीवन संतोषपूर्ण होता है आणि त्यांचं जीवन संतोषपूर्ण होत आहे. मनुष्य एक सामाजिक प्राणी है. माणूस जे आहे ते एक सामाजिक प्राणी आहे. माणूस कसा आहे? माणूस एक सामाजिक प्राणी आहे. समाज में रहते हुए उसे आगे बढ़ने और उन्नति करने के लिए समय समय पर दूसरों की मदद करने की आवश्यकता पड़ती है. समाजासाठी किंवा त्यांच्या उन्नती करण्यासाठी वेळवेळातून त्यांना दुसऱ्याची मदत करण्याची आवश्यकता होऊन जात आहे. जब सभी लोग एक दूसरे की आवश्यकता को समझते हुए मदद करने के लिए हाथ बढ़ाते हैं, जेव्हा लोक एकमेकाशी आवश्यकतानुसार कळून जाणार आहे किंवा त्यांची मदतीसाठी हात वाढून जात आहे, तभी एक स्वस्थ समाज का निर्माण संभव है. आणि त्याबद्दल एक स्वस्थ समाजाचा निर्माण संभव आहे. कसा? त्यासाठी एक स्वस्थ समाजाचा निर्माण संभव आहे. यह तथ्य स्वदित है. आणि हा जे तथ्य आहे ते खूपच स्वदित आहे की परिवार समाज की कुल्हाड़ी है. की परिवार कसं आहे? समाजाची कुल्हाड़ी आहे. और सारी दुनिया आपसी सहयोग और भाईचारा की भावना से ही काम करती है. आणि जे सगळं दुनिया आहे, जे जग आहे, त्या आपसी सहयोगासाठी किंवा भाईचारासाठी आपल्या भावना व्यक्त करत आहे किंवा भावनाचा प्रयोग करत आहे. तर याबद्दल लेखकने स्वमत दिलेले आहे. त्याबद्दल तुम्हाला असं आहे की तुम्ही अजून लिहू शकतो, तर तुम्ही लिहिणार आहे. असं नाही की तुमचं गलत होणार. तुम्ही लिहून घ्या. जेव्हा लिहिणार तेव्हाही तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं, कशाप्रमाणे स्वमत लिहायचा आणि कशाप्रमाणे संक्षेप यांचं उत्तर लिहायचा. जेव्हा तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकणार आहे तेव्हा तुम्ही लवकरच लवकर समजणार आहे. जेव्हा तुम्ही नाही त्यांचा बातमीचा उपयोग करणार आहे किंवा त्यांच्या बातमी नाही समजणार आहे तेव्हा तुम्हाला नाही कळणार आहे. तर सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि ऐकून घ्यायचं बद्दल लिहायचं पण आहे.
असं नाही की तुम्ही ऐकून घ्या आणि सगळं झालं, असं काही नाही करायचं. तुम्हाला बसून लिहायचं, एक-एक शब्दात पाहायचं आहे आणि प्रश्न उत्तर कशाप्रमाणे दिलेले जात आहे ते पण तुम्हाला पाहायचं आहे. जेव्हा तुम्ही हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करणार, तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे किंवा समजणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, धन्यवाद.